नमस्कार मंडळी, दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळीचा आवडीचा पदार्थ म्हणजे चकली, पण विदाऊट चकली भाजणी आज आपण करणार आहोत इन्स्टंट पिठाने बनवलेल्या चकल्या. त्यासाठी मी घेतलेले आहेत 2 वाटी पोहे, 1 वाटी डाळवं, भाजलेल्या फुटाण्याच्या डाळ्या ज्या असतात त्या, आणि 3 वाटी तांदळाचं पीठ. इथे अमेरिकेमध्ये सुद्धा चकली भाजणी मला मिळाली, पण त्याआधीच माझ्या चकल्या झालेल्या होत्या. त्यामुळे मी ह्या इन्स्टंट पिठाने छान कुरकुरीत अशा चकल्या केलेल्या आहेत. तुम्ही जर ही रेसिपी अशीच्या अशी फॉलो केली तर नक्कीच तुमच्याही चकल्या अशाच कुरकुरीत होतील. त्याकरता आपण डाळवं आणि पोहे पहिले थोडे भाजून घेतले आहेत. भाजायचं याकरता की त्यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल, छान बारीक व्हावं म्हणून मिक्सरच्या लहान भांड्यामध्येच मी हे बारीक करून घेतलं आहे. तसंही आपल्याला हे सर्व पीठ चाळून घ्यायचं आहे, पण मी मात्र ही स्टेप स्किप केली कारण माझ्याकडे चाळणी नव्हती. आणि यामध्ये आपण सगळे पीठ मिक्स करून घेतलं आहे, तांदळाचं पीठ पण आणि जे मिक्सरमधनं आत्ता काढलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर ओवा थोडा हाताने चुरून घालायचा, त्यामुळे छान वास आणि चव येते. त्यानंतर मी यात घातलं आहे तीळ, जिरेपूड, धनेपूड, तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्ती करा. मी मुलं पण खातील त्या हिशोबाने तिखट जरा कमीच घातलं आहे. आणि कडकडीत मोहन यावर आपल्याला घालायचं आहे. आता हे मोहन गरम असल्यामुळे पहिले पळीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मात्र हाताने चुरून घ्यायचं. सगळ्या पिठाला आपल्याला हे मोहन लागायला हवं आहे, त्याप्रकारे हे आपण मिक्स करून घेऊयात. गॅसवर गरम पाणी करायला ठेवायचं आणि त्या गरम पाण्याने आपण ही पूर्ण पीठ आता मळून घेणार आहोत. हे आपण झाकून ठेवूया आणि आता कढईमध्ये तेल तापायला घेतलं आहे. भारतामध्ये असताना ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. चकलीचा साचा मी इथनं बोरो केलेला आहे. 1 वर्षामध्ये इथे सुद्धा आता माझ्या बऱ्यापैकी मैत्रिणी झाल्या आहेत, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींची फार मदत होते. यूट्यूबवरच कुठल्या तरी एका रेसिपीमध्ये मी बघितलेलं की टिश्यू पेपरवर त्यांनी चकल्या घातल्या आणि नंतर त्या तेलामध्ये सोडल्या. मी तेच करून बघितलं. फार छान पद्धत आहे आणि फार सोप्या पद्धतीने तारेवरची कसरत न करता तेलामध्ये आपल्याला ह्या चकल्या सोडता येतात. चकल्यांकरता आपल्याला तेल कडकडीत तापलेलं हवं आहे. खूप तेल तापलं असेल तर गॅस कमी करावा आणि त्यानंतर ज्यावेळी तुम्ही एकाच वेळेत 4-5 चकल्या तेलामध्ये घालता त्यावेळेस मात्र थोडा गॅस वाढवावा, कारण तेलाचं टेम्परेचर एकदम चकल्या टाकल्या की जरा कमी होतं. त्यामुळे गॅस वाढवून आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. एका वेळेस बसतील तेवढ्याच चकल्या घालायच्या आणि अशा प्रकारे आपल्या ह्या चकल्या अतिशय कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात. नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू सो मच. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.